नमस्कार शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया आजच्या ठळक बातम्या। बैलजोड्या विक्रीला, राजूर बाजारातील स्थिती याचा प्रश्न गंभीर, जीत राबे सांभाळणे सुद्धा कठीण। जोडी मालकास सदन शेतकरी मानतात, परंतु बैलजोडी पोसण्याकरता 12 महिन्यांची चाऱ्याची सोय आताच करावी लागते। तर भीषण स्थिती आहे, पाणी चाऱ्याचे संकट मोठे आहे, परिणामी दुधाळ जनावरे नाईलाजाने विकावी लागत आहेत। अजून 2 महिने बाकी आहेत। शासनाने शेतकऱ्यांना मोफत चारा बियाणे व चारा द्यावा अशी मागणी नितीन बहुरूपे पाटील एका शेतकऱ्यांनी केली आहे। दरवाढीची शक्यता, दूध संकलन घटल्याने अनुकूल स्थिती शक्य। याला पोहोचलेला उन्हाळा आणि दूध संकलनात हळूहळू होणारी घट यामुळे पुढील काही दिवसांत शेतकऱ्यांना दुधाचे विक्री दर वाढवून मिळण्यास अनुकूल स्थिती तयार होऊ शकते, अशी माहिती दूध उद्योगातील सूत्रांनी दिलेली आहे। तसेच सणांमुळे साखर दरात क्विंटलला 100 रुपयांपर्यंत वाढ, पेय, आईस्क्रीम तसेच मिठाई उद्योगातून मागणी वाढल्याचा सकारात्मक परिणाम। एप्रिलचे राज्यनिहाय दर रुपयामध्ये बघू शकता, जीएसटी वगळून दर इथे देण्यात आलेले आहे। मध्ये कापूस दरात घट, सेलू बाजार समितीत 5,900 ते 7,675 रुपये असा दर। स्थितीमध्ये आवक होत असलेल्या कापसात 15 ते 20% फरदड आहे। तेजीच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचा कापूस साठवून ठेवलेला आहे। या गाठींना मागणी कमी झाली आहे। मागणी काही दिवसांपासून दर कमी झाले आहेत। मे अखेरपर्यंत कापूस खरेदी सुरू राहील, असे राजीव वाघ, सचिव बाजार समिती सेलू, जिल्हा परभणी येथून माहिती मिळाली आहे। दिवसांमध्ये सोने दर 5,000 वाढलेला आहे, तर गाठला 74,000 रुपयांचा टप्पा। इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवरती सोने चांदीच्या दरात सतत वाढ होत आहे। दिवसांत सोन्याच्या दरात 5,000 वाढ होऊन बुधवारला जीएसटी सह प्रतितोळा 74,000 रुपयावरती दर पोहोचलेला आहे। सिसोदिया यांना 26 पर्यंत कोठडी, तर जामीन मिळावा म्हणून केजरीवाल यांचा आंबे मिठाईवर ताव। विशेष न्यायालयात दावा वाढला तर वैद्यकीय आधारावर जामीन मिळू शकतो। या उद्देशाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगामध्ये आंबे तसेच मिठाई खात आहे, असा दावा सक्तवसुली संचालनालयाकडून म्हणजेच ईडीच्या मार्फत करण्यात आलेला आहे। 200 कोटीचे अनुदान रखडले, खानदेशातील स्थिती, कृषी विभागात निवडणुकीत व्यस्त तर शेतकरी मारताहेत चक्रा। पंढरपुरात आज रंगणार चैत्री वारीचा सोहळा। वादळी पावसाचा अंदाज, कोकणात उष्ण तर दमट हवामानाचा इशारा। वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेले शहर बघा, धुळे, नंदुरबार, नाशिक, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ। महावितरणचा एकाच महिन्यात 2दा शॉक, वीज बिल वाढीने ग्राहक मेटाकुटीस। अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे मिळाले देयक। महावितरणाद्वारे राज्यभरात प्रीपेड मीटर लावणार आहे, त्यासाठी 2.25 कोटी मीटरची निविदा सुद्धा काढलेली आहे। येणाऱ्या 6 महिन्यात ते लावण्यात येईल। मग सुरक्षा ठेवीची रक्कम भरण्याची गरज काय? प्रीपेड मीटरमध्ये सुरक्षा ठेवीची सक्ती महावितरण करू शकत नाही। बनावट बियाणांबाबत तातडीने गुन्हे दाखल करावे। जिल्हाधिकारी सुहास दिवसे। जिल्हा खरीप हंगामापूर्व आढावा बैठक। पूर्व हवेलीत गारांचा पाऊस, वाघोली, केशवनगर, खराडी परिसराला पावसाने झोडपले। उन्हाचा चटका वाढत असताना जोरदार वारा, विजांच्या कडकडासह जोरदार पावसाने 2 दिवसापासून सायंकाळी दाणादाण उडवली आहे। वाघोली, खराडी, चंदननगर, वडगाव शेरी, केशवनगर, मुंढव्याच्या सर्वच भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली। पावसाला सुरुवात झाल्यानंतर वाघोली व खराडी भागांमध्ये काही वेळ गारांचा सुद्धा पाऊस झाला। खेडमध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती, उन्हाळ्यामध्ये धरणाच्या पश्चिम भागात पाण्याची पातळी कमी, विहिरींनी गाठला तड, तर 27.26% साठा शिल्लक। गव्हाची उत्पादकता कमी, पश्चिम विदर्भात लागवड खर्चही निघाला नाही। हे पास तर कुठे 8-10 क्विंटल उत्पादन। केळी बागा जमीनदोस्त, बेदाण्याचा चिखल, पंढरपूर तालुक्यात अवकाळीने शेतकरी कोलमडला। पाण्याअभावी ऊसाची वाढ खुंटली। सांगली जिल्ह्यात 1 लाख हेक्टरवर लागवड क्षेत्रात घट। जिल्ह्यातील ऊस लागवडीची स्थिती तुम्ही हेक्टरमध्ये इथे बघू शकता। अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करून घ्या।